राहिला. खरं तर मधुकर सोनावले दादांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी भारी केली 2 विकेट कमावणारा ऋतिक विर्ले ठरलाय फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या आणि ऋतिक विर्लेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी आपण देतोय. जबरदस्त खेळ त्याचा राहिला आणि त्याला फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक. स्पेशल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. चॅम्पियन संघाचा टाळा होऊन जाऊ द्या ऋतिक विर्ले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अविनाश मिसाल दादांच्या हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक, वेल प्लेड, गुड परफॉर्मन्स इन द फायनल मॅच. त्यानंतर आपण जातोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 40 संघामध्ये कित्येक खेळाडूंनी फिल्डिंग केल्या, कॅचेस पकडल्या, डाईव्ह लगावल्या, पण या स्पर्धेमध्ये असा खेळाडू होता ज्याने आपल्या फिल्डिंगने खरं तर प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आणि या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कदाचित त्याने ज्या कॅचेस पकडल्या त्याच्या क्लिप देखील व्हायरल झाल्या. अगदी दिग्गज खेळाडूने त्या खेळाडूचं कौतुक केलं. तो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ईश्वर भरत पेरणे. उचलून घेऊन या ईश्वरला, काय कॅचेस पकडल्या. ईश्वर भरत पेरणे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि मी ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करेल विजय गोडविंदे दादांना की विजय दादा आपण या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबर आकर्षक कूलर देखील आहे. तो कूलर देण्यासाठी देखील मी समीर शेठ कालन यांना विनंती करेल. समीर शेठ आपण या टाळ होऊन जाऊ. बघा छोटा खेळाडू आहे, वय वर्ष भरत किती आहे, 12 वर्षाचा खेळाडू आहे आणि काय कॅचेस त्याने पकडल्यात. उचलून घ्या करदार. टाळ होऊन जाऊ द्या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्याचबरोबर एक आकर्षक कूलर अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला एक आकर्षक कूलर ईश्वर भरत पेरणे धामोते संघाचा. हा छोटा वय वर्ष 12 ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खतरनाक. ईश्वर काय सांगणार आता, या कूलरची हवा एकटा खाणार की पप्पाला सुद्धा देणार. भरत आपण या खरं तर छोट्या वयामध्ये आपल्या मुलाने ही कामगिरी केलेली आहे. 2 मिनिटं. भरत काय सांगाल, कधीपासून आता वय वर्ष 12 ईश्वर, तर कधीपासून ईश्वरला आपण ट्रेनिंग दिली आणि मैदानावरती कधी लॉन्च केलं. खरं तर आजपर्यंत त्याला कधीच या टुर्नामेंटमध्ये मी आजपर्यंत नव्हता त्याला हे केलं होतं खेळण्यासाठी प्रोत्साहन. पण जो लहान पोरांपासून तो एवढा क्रिकेट खेळला होता, लहान पोरं तो जमा करून 2-2 4-4 पोरं घेऊन खेळला होता, सगळ्यांना घेऊन खेळला होता. आणि तो एवढा बॉलिंग पण करतो चांगला, पण त्याचा एवढी बॉडी लँग्वेज त्याची चांगली नसताना पण त्याला मी सांगितलं खेळ तू हे मॅच. आणि तो ह्या मॅचमध्ये खेळल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज एवढी चांगली होती की त्याने 3 कॅचेस पकडल्या या टुर्नामेंटमध्ये आणि त्या एवढ्या कॅचेस भारी पकडल्या का त्या क्लिपा पण व्हायरल झाल्या. आणि तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून खरोखर यूट्यूबवाल्यांना पण मी धन्यवाद देतो का माझ्या मुलाच्या एवढ्या क्लिप व्हायरल केल्या आणि चांगला आणि एवढा क्रिकेट चांगला खेळतो का खरोखर चांगला खेळतो तो. धन्यवाद. टाळ होऊन जाऊ द्या. वय वर्ष 12 भरत पेरणे यांचा सुपुत्र ईश्वर भरत पेरणे ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन ईश्वर, वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर टुर्नामेंट. त्यानंतर आपण जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या अवॉर्डकडे. बेस्ट बॉलर पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल सुधीर शेळके दादा आणि त्याचबरोबर सागर काळन दादांना की बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्याचा सुधीर दादा शेळके आणि सागर काळन दादा यांना आमंत्रित करेल. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये 3 मॅचच्या काउंटिंगनुसार आपण हिशोब करतोय. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये खरं तर वंजारपाड्याचा अभि होता ज्याच्या नावावरती 5 विकेट होत्या. त्यानंतर सावळे संघाचा अमर धुळे होता त्याच्या नावावरती 5 विकेट होत्या. वंजारपाड्याचा आणखीन एक गोलंदाज होता ऋतिक विर्ले त्याच्या नावावरती 6 विकेट होत्या. पण या तिघांच्याही पुढे ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट आहेत 7, तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय माजी पंचायत समिती सदस्य चषकाचा काव्या 11 धामोते संघाचा परेश. तर परेशला मी इन्व्हाइट करेल की बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय परेश शेठ कोळंबे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेलं कूलर आणि शिवाबाई सोनावले आणि राजेश हजारे दादा यांनी पुरस्कृत केलेली सुंदर ट्रॉफी आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
परेशला या ठिकाणी सुपूर्द करतं. कॉंग्रॅच्युलेशन परेश अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन टीम काव्या 11 धामोते. हे दुसरं पारितोषिक या टीमला आपण देतोय. अभिनंदन परेश. आनंदाचे क्षण आहेत. कर्णधार भरत पेरे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण आज दमदार कामगिरी या सर्व खेळाडूंची झालेली आहे. त्यानंतर आपण पारितोषिक देत आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल शिवाबाई सोनावले आणि राजेश हजारे दादांना. नंबर 1 A1 जोडी या परिसराची बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देणार आहोत. ज्या दोन व्यक्तींनी या सर्व ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत, बेस्ट बॅटर बॉलर मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर, टाळ होऊन जाऊ द्या शिवाबाई आणि राजेश हजारे दादांसाठी. विठ्ठल गवळी साहेबांनी पुरस्कृत केलेला कूलर आणि या दोन व्यक्तिमत्वांनी या नंबर 1 जोडीने पुरस्कृत केलेली ट्रॉफी. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये 3 मॅचच्या काउंटिंगनुसार खरं तर मार्केवाडीचे 2 खेळाडू होते. जीवन भगतच्या धावा होत्या 39 होत्या. त्याच्या पुढे होता संदीप मार्के, त्याच्या नावावरती धावा होत्या 38. त्याच्यानंतर भरत पेरणे होता, त्याच्या नावावरती 28 धावा होत्या. पण या तिघांच्याही पुढे ज्याच्या नावावरती 3 मॅचच्या काउंटिंगनुसार सर्वाधिक धावा आहेत, टोटल 56 धावा करत असताना त्याने टोटल चेंडूचा सामना केला 23. तो या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. ज्याने फायनलची मॅच षटकाराने विन केली तो आरोही 11 वंजारपाडा B+ संघाचा प्रतीक ठरलाय. या सामन्याचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या किताबाने प्रतीक विरलेला आपण इथे सर्व टाळ होऊन जाऊ द्या. 5ही मॅच मध्ये संघाला लीड करत असताना 1 साइड बॅटिंग ठरली तर प्रतीक विरलेला आपण बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी देतो. प्रतीक कसं वाटतंय हे पारितोषिक स्वीकारताना? खूप छान वाटतंय. प्रतीक कितवं हे पारितोषिक आहे ॲज अ बेस्ट बॅटर किंवा मॅन ऑफ द सिरीज? वैयक्तिक पारितोषिकामध्ये कितवं पारितोषिक आहे आपलं? हे 3रं पारितोषिक आहे मला. एकदा बेस्ट बॅट्समॅन भेटलेले आणि आता दामाच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज भेटलेली आणि आता हे 3रं पारितोषिक पुन्हा एकदा बेस्ट बॅट्समॅन भेटले मला. येस प्रतीक, काय सांगाल या स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं, सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे आणि पिंपलोली परिसराची ही स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेचं नियोजन कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन होतं. खूप आवडलं आम्हाला आणि नंबरसुद्धा मारला इथे. आणि नक्कीच नेहमी आम्ही इथे बाकरेपाटच्या ग्राउंडवर खेळतो आणि इथे खेळायला आम्हाला नेहमीच आवडतो. तर धन्यवाद. हा होता प्रतीक विरले. टाळ होऊन जाऊ द्या. 56 धावांनी ठरला बेस्ट बॅटर. एक आकर्षक कूलर विठ्ठलजी गवळी साहेबांनी पुरस्कृत केलेलं आणि शिवाबाई आणि राजेश हजारे दादांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी. त्यानंतर आपण जाऊया 5व्या क्रमांकाकडे. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय काव्या 11 धामोते संघ. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. काव्या 11 धामोते संघ ठरलाय. मी उमेश विरले दादा यांना आमंत्रित करेल. उमेश विरले दादा आपण या ठिकाणी यावं. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. राजेश विरले दादा, उमेश विरले यांना मी इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी यावं. राजेश विरले, उमेश विरले दादा आपण यावं आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित केली जाईल. टीम आहे काव्या 11 धामोते. उमेश विरले दादा ज्याने आम्हाला इंटरनेट सेवा या स्पर्धेसाठी पुरवली, ज्यांच्या शुभ असते, राजेश विरले दादा यांच्या शुभ असते, ही 5व्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी टीम काव्या 11 धामोतेला इथून आपण सुपूर्द करतोय. कर्णधार भरत पेरणे, संघ मालक अमरजीत दादा यांचा हा संघ जो ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन टीम काव्या 11 धामोते. अभिनंदन. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करेल या ठिकाणी सुधीर शेळके दादा, समीर शेठ काळन यांना विनंती करेल की आपण यावं. सुधीर शेळके दादा, समीर शेठ आपण या ठिकाणी यावं. आणि आदू पिंपलोलीच्या आदित्य यांनाही इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी यावं. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघमालक स्वप्नील शेठ कांबरी पुरस्कृत श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी संघ ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. मी टीम आणि संघ मालकांना इन्व्हाइट करेल की 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मार्केवाडी संघाचे सर्व खेळाडू आणि संघ मालक स्वप्नील शेठ कांबरी यांना विनंती करेल की आपण ही मानाची आकर्षक ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं तो संघ आहे आदिरा 11 मार्केवाडी. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मार्केवाडी संघासाठी देखील. गुड परफॉर्मन्स.
आणि रोख रकमेचं पारितोषिक देखील विशाल आपण या रकमेचा स्वीकार करावा. समीर शेठ आणि सुधीर शेळके दादा यांच्या शुभ हस्ते देतो आपण चतुर्थ क्रमांकाचं हे पारितोषिक. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल या ठिकाणी सुभाष सोनावले दादा, त्याचबरोबर राजेश हजारे दादा, शिवाभाई तिघांनाही मी आमंत्रित करेल. या त्रिमूर्तीला मी आमंत्रित करेल की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यावं. तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे ज्या संघाने ग्रुप ए मधून टॉप 5 मध्ये प्रवेश केला तो या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सोमजाई 11 सावळे संघ. टाळ होऊन जाऊ द्या. सोमजाई 11 सावळे संघ कर्णधार अमर धुळे यांचा संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि या संघाला, या सर्व यंग टॅलेंटेड प्लेयर टीमला आपण देतोय ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम सोमजाई 11 सावले. युवराज, रोहित, प्रथमेश, नयन, जितेंद्र सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे कारण ही स्पेशल ट्रॉफी आहे. नाईट टुर्नामेंट जिंकली आहे सोमजाई 11 सावळे संघाने. तृतीय क्रमांकाचे मानकरी. अभिनंदन टीम सोमजाई 11 सावळे. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी पाहुण्यांना आमंत्रित करेल. आत्मारामजी गोडविंद साहेबांना आमंत्रित करेल. आपण या ठिकाणी यावं. विजय गोडविंद दादा, सागर काळन दादा यांना आमंत्रित करेल की आपण यावं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी. विकी गोडविंद दादा, भाऊजी आपणही या ठिकाणी यावं. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेचा आजच्या लॉट्स मधून ज्या संघाने आपलं वर्चस्व गाजवलं, लगातार 5 सामने जिंकला, फायनल मध्ये जरी पराभूत झाला असला तरी रनर अप या स्पर्धेचा कुर्वेन सायली 11 SBCC उमरोली ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. सूरज घोडविंदे, राजेश विर्ले दादा यांनी पुरस्कृत केलेला संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायली कुर्वेन 11 SBCC उमरोली. अभिनंदन, अभिनंदन टीम उमरोली. आता महत्वाचं पारितोषिक आहे. जे महत्वाचं पारितोषिक समीर शेठ राणे यांनी पुरस्कृत करण्यात आलेली सायकल या ठिकाणी घेऊन या. सायकल घेऊन या आधी. समीर शेठ राणे यांनी पुरस्कृत केलेली सायकल. आणि कोल्हारे गावचे तरुण तडफदार युवा उद्योजक तथा भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदेश हजारे दादा यांच्याकडून 5,000 रुपयाची कॅश आणि शिवाबाई सोनावले आणि राजेश हजारे दादा यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी. तर मी शिवाबाई, राजेश दादा पुन्हा एकदा आमंत्रित करेल की आपण या ठिकाणी यावं. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्यासाठी तांबे सर, सागर चौघांनी या. सागर काळन सर, सुभाष सोनावले, तांबे सर, राजेश दादा, शिवाबाई आपण चौघांनी या ठिकाणी यावं. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एका विकेटसाठी 5 पॉइंट आम्ही काउंट केले होते. खरं तर प्रतीक विर्लेचे टोटल धावा होत्या 56. प्रतीक गोलंदाजी करत नाही त्यामुळे त्याच्याकडे गोलंदाजीच्या पॉइंटचा बेनिफिट नव्हता. जे 56 धावा त्याच्या नावावरती 3 मॅचचं काउंटिंग आहे. आणि त्याच्या अगदी पुढे म्हणजे तब्बल फक्त 12 पॉइंटने, फक्त 12 पॉइंटने म्हणजे 68 पॉइंट त्याच्या नावावरती आहेत. बॅटिंग करत असताना त्याने 3 मॅच मध्ये धावा केल्या 13, 12, 18 अशी त्याच्या बॅटिंग मधला परफॉर्मन्स राहिला. टोटल धावा होत्या 43 आणि बॉलिंग करत असताना त्याने विकेट कमावल्या 5, अर्थात 5 पॉइंट एका विकेटला म्हणजे 5-5 25. टोटल 68 पॉइंटने 43 धावा, 5 विकेट, 68 पॉइंटने 40 संघामधून या सर्व खेळाडूंमधून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय सोमजाई 11 सावळे संघाचा अमर धुळे. 68 पॉइंट, टॉप परफॉर्मन्स ऑफ द टुर्नामेंट. 5 विकेट ऑल. एकाच मॅच मध्ये त्याने 5 विकेट इथून घेतल्या होत्या. तो सोमजाई 11 सावळे संघाचा अमर धुले ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला या आकर्षक ट्रॉफीने शिवाबाई सोनावले, राजेशदादा हजारे, सागर काळन सर आणि सुभाष सोनावले सरांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी आणि समीर शेठ राणे यांनी पुरस्कृत केलेली ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल आणि संदेश शेठ हजारे,
संदेश आधारे यांचे 5,000 रुपयाचं रोख रकमेचं कॅश प्राईज अमर इथे सांभा. सूरज आपण संदेश आधारे यांचं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. त्यांचं धन्यवाद. अमर, काय सांगाल? ही पहिली नाईट टुर्नामेंट यावर्षी खरं तर आपण जिंकलात आणि थेट मॅन ऑफ द सिरीज हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपण मिळवला. अमर, काय सांगाल? किती मोठ्या प्रमाणात आनंद आहे ही ट्रॉफी आणि हे कॅश प्राईज स्वीकारताना? खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज भेटली आहे, तर खूप आनंद झाला आहे. आणि हा ग्राउंड आम्हाला खूप लकी आहे. इथे एंट्री केलो का आमचा नंबर कन्फर्म असतो. येस, अमर दुलेला फार मोठ्या प्रमाणात आनंद आणि त्याने सांगितलं की पहिलीच मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि हे ग्राउंड खरं तर लकी. अमर, काय सांगाल तुम्ही? हे जे एकंदरीत आयोजन होतं ना सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे, ग्रामपंचायत पिंपलोली परिसराची ही स्पर्धा होती, या नियोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप सुंदर असं आयोजन होतं. खेळायला खूप मजा आली. तर थँक्यू. हा होता अमर दुले, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन अमर. आणि जाऊया आता शेवटचं पारितोषिक. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे दादा आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन झालं ते माजी पंचायत समिती सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेबांना आमंत्रित करा. आणि त्याचबरोबर आता सर्वांनाच मी आमंत्रित करेल. समीर शेठ काळन, त्याचबरोबर शिवाबाई सोनावले, राजेश हजारे दादा, राजेश विर्ले दादा, विजय दादा गोडविंदे, उमेश विर्ले, सुधीर दादा शेळके, सर्वांनी यावं. सागर काळन दादा, सुशांत मिलन, सुभाष सोनावले, सर्वांनी यावं. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट संघ ठरलाय आरोही 11 वंजारपाडा B+ संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या क्रमांकाचा मानकरी 40 संघामध्ये टॉप ठरला आणि जिंकली आहे ट्रॉफी टीम आरोही 11 वंजारपाडा B+ ने. कर्णधार या ठिकाणी आपण बघू शकाल. ही ट्रॉफी